आणि या बातमीला सुरुवात करण्याआधी आम्ही तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहोत। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आम्ही दाखवणारी दृश्य ही कोणत्याही सिनेमामधली नाही आहेत, तर पुण्यात भर रस्त्यावर झालेल्या हत्यांची दृश्य आहेत। मुंबईतलं गँग वॉर संपलं, पण पुण्यामध्ये टोळी युद्ध मात्र आजही सुरूच आहे। रस्त्यावरती खून होतात, त्यातलीच एक ताजी घटना म्हणजे वनराज आंदेकरची झालेली हत्या। बंदूक आणि कोयत्याचे वार करून त्याला संपवण्यात आलं, ठार करण्यात आलं। वनराज आंदेकरच्या हत्येपूर्वी अशाच एका हत्येनं पुणे हादरून गेलेलं। ती हत्या होती शरद मोहोळची। भर दिवसा गोळ्या घालून शरद मोहोळला ठार केलं गेलं। हा शरद मोहोळ गँगचा म्होरक्या बनलेला तो संदीप मोहोळला ठार करून शिक्षणासाठी, साहित्यिक वातावरणासाठी, संस्कृतीसाठी ओळखलं जाणाऱ्या पुण्याला या टोळ्या सध्या कुप्रसिद्ध करतात। या टोळी युद्धांमुळे पुण्याची नवी ओळख बनली आहे, गँग वॉरचं पुणे। पुण्यामध्ये या टोळ्या जन्माला आल्या त्या साधारणतः 80च्या दशकात, पण तेव्हा होते गल्लीतले दादा। गल्लीमध्ये वचक ठेवण्यापुरती ही दादागिरी चालायची। प्रमोद माळवतकर, बाळू आंदेकर ही तेव्हाची मोठी नावं। यातला बाळू आंदेकर गुन्हेगारीमध्ये नेमका कसा आला हे त्याच्याकडनंच ऐका। गोरगरिबांना, व्यापाऱ्यांना वगैरे कोणाकडून खंडणी मागणे वगैरे असे कुठलेच आम्ही गुन्हे केलेले नाहीत। हे आमच्यावर जेव्हा घाला झाला बाळूअण्णा आंदेकरांच्या रूपातून, त्यानंतर आम्हाला ह्या क्षेत्रात उतरावं लागलं। त्यानंतर माळवतकर टोळी नेस्तनाबूत झाली, समाप्त झाली। मग आता रमाकांत आंदेकर, उदयकांत आंदेकर, गणेश आंदेकर, अक्का आंदेकर हे नगरसेवक झाल्यानंतर आमचं सामाजिक कार्य, सामाजिक प्रस्थ वाढत चाललं। तर 90चं दशक होतं। 90च्या दशकात देश कात ताकद होता। देशात अनेकांकडे पैसाही खेळू लागला आणि याच वेळेला पुणेही विस्ताराला सुरुवात झाली। पुण्यातल्या जमिनीला सोन्याचे भाव आले आणि या जमिनी मिळवून देण्यासाठी, जमिनीवरती ताबा मिळवण्यासाठी जन्माला आल्या त्या टोळ्या आणि त्यातूनच सुरू झालं मुळशी मावळ पट्ट्यातलं टोळी युद्ध। या टोळी युद्धानं जन्म दिला तो गजा मारणे गँगला, बाबा बोडके गँगला, निलेश घायवळ गँगला, गणेश मारणे गँगला, विठ्ठल शेलार गँगला आणि शरद मोहोळ गँगला। तर पुण्यामधल्या टोळी युद्धाचं एक वेगळेपण म्हणजे या टोळ्यांकडनं वापरलं जाणारं हत्यार। हे हत्यार आहे कोयता। पुण्यामधल्या अनेक गँग यामुळे कोयता गँग म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। खुनाची ही कोयता स्टाईल देशभरामध्ये पसरली आणि वाढली सुद्धा। पुण्याच्या गुन्हेगारी टोळ्यांनी हत्या करायचा एक नवीन पॅटर्न मार्केटमध्ये आणला होता। या पॅटर्नमध्ये केवळ अग्निशस्त्रांनी म्हणजे बंदुकांनीच खून करायचा नाही, तर त्याच्यासोबत कोयता वापरला जायचा। याचा उद्देश एकच होता, ज्याच्यावरती हल्ला केलाय तो काहीही केलं तरी जिवंत वाचायला नको। याच पॅटर्ननं नंतर देशभरात धुमाकूळ घातला आणि आता कोयता पुणे शहराला डोईजड झालाय। तर मुंबईतलं गँग वॉर तर संपलं, किंबहुना ते पोलिसांनी संपवलं, पण आता पुण्यातलं गँग वॉर कधी संपणार? आज पुण्यामधली कोयता दहशत थांबवणं, टोळी युद्धाला आवर घालणं सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान बनलंय। या पुढची बातमी